रामकृष्ण हरी। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुजिताः मा घृता कस्य सिद्धनम। आपण ईशावास्य नावाच्या उपनिषदाच्या 3 श्लोकांचा विचार केलेला आहे। आज आपण 4थ्या श्लोकाचा विचार शांकर भाष्यासहित या ठिकाणी करणार आहोत। 4थ्या श्लोकामध्ये आत्मा आणि मन या दोघांची तुलना केलेली आपल्याला पाहायला सापडते। काय मंत्र आहे बघूया आणि त्याच्यावर जगद्गुरु शंकराचार्यांचं काय मत आहे याचा आपण विचार करूया। अनेज देकम मनसो जवियो नैनद्देवाः आत्मवन पूर्वमर्षत तद्धावतो अन्यान्नेति तिष्ठत तस्मिन्नपु मातरिश्वा दधाती। आत्मतत्वाचं वर्णन करत असताना त्याच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलं। ते आत्मतत्व कसं आहे तर सांगितलं जवीय, जे विचलित होत नाही अशा स्वरूपाचं आहे, परंतु ते मनापेक्षाही चंचल आहे, मनापेक्षाही गतिमान आहे अशा स्वरूपाचं आहे। तद्धावतो, ते ज्यावेळेस धावतं, ते ज्यावेळेस पळतं, ते मनापेक्षाही जोरात, मनापेक्षाही फास्ट, मनापेक्षाही गतिमान अशा स्वरूपाचं असणारं ते सगळ्या असणाऱ्या मन आणि इंद्रियांना अतिक्रमण करून पुढे जातं। आणि पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितलंय, तस्मिन्नपो मातरिश्वा दधाती। या जगतामध्ये जो वायू प्रवाहित होत आहे त्या प्रवाहित होणाऱ्या वायूला जर कोण साधन असेल किंवा वायू कुणाच्या जोरावर पळत असेल तर ते आत्मतत्व आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आत्मतत्व हे गतिमान आहे ही एक नवीन संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता वास्तविक पाहता आत्मतत्वाचा जर आपण विचार केला तर आत्मतत्व हे स्थिर सांगितले गेले। आत्मतत्वाचा विचार स्थिरत्व अवच्छेदकाने केलेला आपल्याला पाहायला सापडतो, परंतु या ठिकाणी मात्र आत्मतत्व हे गतिमान सांगितलेलं आहे। आता गतिमान सांगत असताना जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं अनेजत न एतच एजृह कंपते कंपनम चलनम स्वावस्था। बघा, हे एज नावाचा धातू आहे त्याच्यामध्ये, आणि एज नावाच्या धातूचा अर्थ आहे कंपित पावणे, कंपन होणे। हे आत्मतत्व स्थिर आहे, पण स्थिर असताना सुद्धा याचं वर्णन करताना सांगितलं हे कंपन पावते। कंपन म्हणजे व्हायब्रेशन्स, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स असलेले आपल्याला पाहायला सापडतात। प्रत्येक स्थिर असणारी वस्तू ही स्थिर असेलच हे सांगता येत नाही। मी नेहमी सांगत असतो, औपनिषदिक तत्वज्ञान हे विज्ञानाला सर्वात जवळचं तत्वज्ञान आहे। किंबहुना औपनिषदिक तत्वज्ञानाच्या माध्यमातूनच विज्ञान विकसित झालेलं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं। कंपन पावणारी वस्तू स्थिर असू शकेल का, आणि स्थिर असणारी वस्तू कंपन करू शकेल का, तर याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं की आत्मतत्व हे गतिमान आहे, स्थिर आहे आणि कंपन आहे। या तिन्ही गोष्टी एकत्रित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतात। आपण जर समजा विज्ञानाचा विचार करायला सुरुवात केला तर प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट आपल्याला स्थिर आहे असं जाणवते। आपल्या सभोवतालची असणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या स्थिर आहेत का नाहीत? आहेत, पण त्या स्थिर आहेत का याचा विचार केला तर आपल्याला कळतं त्या स्थिर नाहीत। बघा, जर आपण एका अणूचा विचार केला तर अणूमध्ये धन, ऋण आणि ज्याला कोणत्याही पद्धतीचा भार नाही असे 3 पद्धतीचे पार्टिकल्स आपल्याला पाहायला सापडतात। त्यालाच आपल्याला वैज्ञानिक भाषेमध्ये इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असं म्हटलं जातं। एखादी तार आहे, तांब्याची तार किंवा एखादा धातू आहे, आपण समोर पाहतो आणि समोर पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की तो स्थिर आहे, स्थिर आहे, परंतु तो स्थिर आहे का? नाही, कारण आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात ते मूव्ह होत असतात, ते फिरत असतात, आणि ज्यावेळेस त्याला इलेक्ट्रिक करंट दिला जातो
त्याला विद्युत घट ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस त्याच्यामधून करंट पास होतो, हे आपल्याला पाहायला सापडतं. जर समजा त्यातील इलेक्ट्रॉन्स हे स्थिरच असतील तर त्या ठिकाणी करंट पास होईल का? पास होणार. परंतु ज्या अर्थी त्याच्यातून करंट पास होत आहे त्या अर्थी मुवमेंट होतीये, गतिमानता आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे आत्मतत्व हे सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. वरून जरी आपल्याला ते स्थिर दिसलं तरी ते स्थिर आहे का? तर नाही. ते नेहमी कंपायमान होत आहे. म्हणजे काय आहे, जोपर्यंत एखाद्या धातूतील किंवा एखाद्या अणूतील शेवटच्या कक्षेतील असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची संख्या परिपूर्णतेला पोहोचत नाही तोपर्यंत तो धातू, तो अणू हा अस्थिर स्थितीमध्ये असतो. आणि ज्या वेळेस त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2n² एवढे इलेक्ट्रॉन्स होतात, मग काय देण्याच्या माध्यमातून असो किंवा घेण्याच्या माध्यमातून असो, हे ज्यावेळेस घेतले किंवा दिले जातात आणि आउटर मोस्ट ऑर्बिट हे फुलफिल होतं, म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, हे ज्यावेळेस त्या ठिकाणी निर्माण होतं त्यावेळेस तो अणू स्थिर अशा स्वरूपाला प्राप्त होतो. आणि अनेक असे वायू आहेत, अनेक असे एलिमेंट आहेत की जे प्रॉपरली स्थिर आहेत, प्रॉपरली स्थिर आहेत. आपण ज्यावेळेस एखादा बल्ब निर्माण करतो त्या बल्बमध्ये वापरले जाणारे जे अणू आहेत, जे गॅस आहेत, ते सगळे काय आहेत तर पिरियॉडिक टेबलमध्ये त्यांना एक वेगळा रो आहे आणि ते स्थिर स्वरूपाचे आहेत असं सांगितलं जातं. त्यातून कोणत्याही पद्धतीची इलेक्ट्रिसिटी पास होत नाही, कोणत्याही पद्धतीचे ते ऍक्टिव्ह वायू नाहीत, ते पूर्णतः डिऍक्टिव्ह आहेत असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे आत्मतत्व हे जोपर्यंत कंपायमान आहे तोपर्यंत ते गतिमान आहे, किंवा आत्मतत्व जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत ते इतर इंद्रियांपेक्षा गतिमान आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि या ठिकाणी अजून एक विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो, तो म्हणजे आत्मतत्व हे स्थिर करण्यासाठी, आत्मतत्व हे स्थिर होण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. आणि ती गोष्ट त्या ठिकाणी निर्माण झाली, आत्मतत्वाच्या ठिकाणी ती गोष्ट निर्माण झाली की निश्चित पद्धतीनं ते आत्मतत्व स्थिर होतं आणि त्या स्थिर आत्मतत्वाचा विचार आपल्याला करायचा आहे असं आपल्याला उपनिषद सांगते. आता पूर्वमीमांसकांकडून या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद हा पुढे जात असतो आणि त्या पद्धतीनं कथम विरुद्धम उच्यते ध्रुवम निश्चलम इदम मनसो जवीय इतिच, हा प्रश्न पूर्वपक्षाने त्या ठिकाणी उपस्थित केला की त्यांनी सांगतात की विरुद्धम उच्यते ध्रुवम निश्चलम मनसो जवीय, म्हणजे आत्मतत्व हे ध्रुव निश्चय आहे, ध्रुव आहे, स्थिर आहे असं एका ठिकाणी सांगितलंय. आणि इथं सांगितलंय की मनसो जवीय इतिच, मनापेक्षाही गतिमान आहे असं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे परस्पर विरोधी असणारे दोन गुण एकाच ठिकाणी कसे आलेले आहेत अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारलाय. आणि परस्पर विरोधी गुण जर एखाद्या गोष्टीवर येत असतील किंवा एकाच तत्वाच्या माध्यमातून दोन परस्पर विरोधी असणाऱ्या गोष्टींची परस्पर विरोधी गुणधर्म जर आपण दाखवत असू तर निश्चित पद्धतीनं त्या ठिकाणी व्याकरणिक दृष्ट्या दोष निर्माण होतात. व्याघात नावाचा दोष निर्माण होतो की एकाच तत्वाच्या ठिकाणी दोन विरुद्ध गुण कसे निर्माण झाले. आता याचा विचार करत असताना सांगितलं की बाबा ठीक आहे, आत्मतत्व हे दोन पद्धतीचं आहे, एक आवृत्त आहे आणि एक अनावृत्त आहे. एक आहे त्या विरोधाचा परिहार करताना सांगितलं की निरुपाधिकेन स्वेन रूपम उच्यते. बघा, निरुपाधिक आणि सोपाधिक अशा दोन गोष्टींची विवेचन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. एक ते आत्मतत्व सोपाधिक आहे, स उपाधिक आहे आणि निरुपाधिक आहे. ज्याला उपाधी लागलेली आहे अशा पद्धतीचं एक आत्मतत्व आपल्याला पाहायला सापडतं आणि ज्याला उपाधी लागलेली नाही अशा पद्धतीचं एक आत्मतत्व आपल्याला पाहायला सापडतं. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा उपस्थित करावा लागतो की आत्मतत्वाला उपाधी लागते का, आत्मतत्वाला उपाधी लागते का. आपण याचा विचार सागरामध्ये केलेला आहे, घटाकाश, महाकाश याच्या संबंधाने विचार केलेला आहे. मग आकाशाला उपाधी लागली की त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आकाशामध्ये रूपांतर होतो. जलाकाश असू द्या, घटाकाश असू द्या, महाकाश असू द्या.
त्या पद्धतीनं आत्मतत्वाला वेगवेगळ्या पद्धतीची उपाधी लागली, सत्वगुण मायेची लागली. आपण पंचदशीमध्ये याचा विचार करून आलेलो आहे. ज्याला जर मायेची उपाधी लागली, अविद्या माया चमे मतः अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्याला अविद्याही म्हटलं जातं, त्यालाही मायाही म्हटलं जातं. अविद्या कुणाला माया कुणाला याचा विचार आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. मग आत्मतत्वाला उपाधी लागते का हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याचं उत्तर करताना सांगितलं की बघा, आत्मतत्व हे उपाधिक आहे, परंतु बुद्धी त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी उपाधी निर्माण करते. कोहम असा ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस आपण सहाहम सोहम असं न म्हणता मी माझं नाव सांगतो, माझं नाव सांगतो. यालाच काय म्हटलं जातं तर आत्मतत्वाच्या ठिकाणी लागलेली असणारी उपाधी. आणि हे जे उपाधित्व त्याला असतं, जी उपाधित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत ते गतिमान आहे, आणि उपाधी सुटली की मग त्याला स्थिरता प्राप्त होते. आता याचा विचार करताना सांगितलं की बाबा काही काही गोष्टी अशा आहेत की जिथं मन पोहोचू शकत नाही. याचं उच्चारण करत असताना सांगितलं की बाबा काय आहे तर ज्या ठिकाणी मनसोजवीय जरी असलं तरी ज्या ठिकाणी मन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी हे आत्मतत्व पोहोचतं. म्हणजे मनापेक्षा ही सूक्ष्मता कोणाला हे आत्मतत्वाच्या ठिकाणी आहे, मनापेक्षा ही गतिमानता कशाच्या ठिकाणी आहे, आत्मतत्वाच्या ठिकाणी. तर याचं विवेचन करत असताना आपल्याला अजून एक औपनिषदिक सिद्धांत या ठिकाणी पाहायला सापडतो. तो म्हणजे असा, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्या ठिकाणी मन पाठीमागं फिरतं, वाचो निवर्तन्ते वाचा निवर्ते, मन निवर्तन्ते मन सुद्धा परत येतं, मनासहित वाचा जिथून माघारी येते, त्याच्या पुढे जाण्याचं काम कोणाचं आहे तर आत्मतत्वाचं काम आहे. आणि या आत्मतत्वाचं वर्णन करत असताना सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे मनसोजवीय, ते मनापेक्षाही अत्यंतिक गतिमान अशा स्वरूपाचं आहे. दुसरं सांगितलं की मनापेक्षाही सूक्ष्मता कोणाला आहे तर आत्मतत्वाला आहे. मनापेक्षा सूक्ष्मता आत्मतत्वाला असलेली आपल्याला पाहायला सापडतं. आणि सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी सांगितलं की तस्मन अपौ मातरिश्वा दधाती. आता याच्याच सत्तेमुळं, याच्याच असणाऱ्या अधिष्ठानामुळं संपूर्ण वायू गतिमान आहे. आता आत्मतत्व हे असं तत्व आहे की ज्या आत्मतत्वाचा आणि ब्रह्मतत्वाचा कोणत्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं गोष्ट नाही. म्हणजे यहा ब्रह्म यहा आत्मतत्व समानम येतात. हे दोघंही समान आहेत. आणि समान असल्यामुळं जी ब्रह्माची सत्ता आहे तीच आत्मतत्वाची सत्ता आहे. आणि असं असल्यामुळं आत्मतत्व हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि ब्रह्मस्वरूप असल्यामुळं आत्मतत्वाच्या माध्यमातूनच या मातरेश्वाला वायूला गतिमानता आहे. आणि वायू ज्याच्यामुळं गतिमान असेल निश्चित पद्धतीनं ती गोष्ट त्या कार्यापेक्षाही कारण महत्वाचं आहे. या न्यायानं निश्चित पद्धतीनं मातरेश्वाला वायूला ज्याच्यामुळं गती आहे त्याच्याही पेक्षा गतिमान कोण आहे तर त्याला गती देणारा आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून या ठिकाणी उल्लेख करताना चौथ्या श्लोकामध्ये असा उल्लेख केलेला आहे, अनेज देकम मनसोजवीय नान्यदेवा हा आत्मवन पूर्वमर्षत तद्धावतो अन्यन्येती तिष्ठत तस्मिन्नपो मातरेश्वा दधाती. रामकृष्ण हरी.